दीज आणि दोजचा यूज कसा करायचा ते मी तुम्हाला आता सांगते. तर जास्त प्रमाणात प्लुरल असेल, जास्त प्रमाणात एखादी वस्तू असेल, काही पण असेल, प्राणी, वस्तू कोणतीही असेल, जास्त प्रमाणात असेल, तर तेव्हा कशाचा यूज करायचा आहे आपल्याला? दीज आणि दोजचा. आणि ते पण काय असेल? जास्त प्रमाणात. दीज म्हणजे जवळ असेल, तर दीज आता माझे मित्र आहे. मी काय म्हणणार? दीज आर माय फ्रेंड्स. आणि तेच मित्र माझ्यापासून दूर असेल तर दोज आर माय फ्रेंड्स. आपण एखादा सांगतो ते माझे मित्र आहे. अशा प्रकारे 2 मधला फरक आहे. दीज असेल तर जवळ आणि दोज असेल तर दूर, पण ते पण जास्त प्रमाणात. आणि धिस आणि दॅटमध्ये काय असते? एकच असेल. धिस इज अ पेन, दॅट इज अ पेन. अशा प्रकारे फरक आहे. तर लहान मुलांना असंच रोज प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. तेव्हाच त्यांच्या लक्षात येते. तुम्ही जर प्रॅक्टिस करून घेत नसेल तर ते विसरून जातात. तर रोज प्रॅक्टिस असणं त्यांना आवश्यक आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि असेच ब्लॉग तुम्हाला असेच व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळेल. तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.